तर या यह लोकामध्ये जीवन जगत असताना काय करावं, काय आवडायला पाहिजे याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात. कोण करतात? वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात. ज्यांनी वैराग्य धारण केलं असे तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात की या यह लोकामध्ये आपण करायला काय पाहिजे, या यह लोकामध्ये आपल्याला आवडायला काय पाहिजे. तुकोबारायांना आवडत होतं नाही एका हरी नामेवीन, भगवंताच्या नामाशिवाय तुकोबारायांना दुसरं काही आवडत नव्हतं. म्हणून तो तुकोबाराय सांगतात मृत्युलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामेवीन. मृत्यूलोकामध्ये परी, मृत्यूलोकी आम्हा आवडते परी. परी शब्दाचा अर्थ प्रकार आहे. मृत्यूलोकामध्ये आम्हाला हा एकच प्रकार आवडतो. कोणता प्रकार आवडतो? नाही एका हरी नामेवीन, भगवंताच्या नामाशिवाय आम्हाला कुठलाही दुसरा प्रकार आवडत नाही. कारण भगवंताचं नाम एवढं गोड आहे, एवढं गोड आहे की भगवंताचं नाम मुखात धारण केल्याच्या नंतर जन्म जन्माचे जाळून टाकतात. याचं कारण फक्त भगवंताचं नामस्मरण आहे. नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मजन्माची पाप जर जाळून टाकायची असेल तर त्याच्यासाठी मुखामध्ये नाम धारण करावं लागेल. आणि मुखामध्ये नाम धारण करावं, या यह लोकामध्ये तो भगवंताच्या नामाचा प्रकार आपल्याला आवडावा याच्याकरता आपल्याला काय दिलंय? देव दिला देह भजन घुमटा, 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 देव दिला देह भजन घुमटा. तो या झाला पाटा बाधिकेचा, बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा, बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा, बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा, बाधिकेचा. देव दिला देह भजन घुमटा, 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 दिला देह भजन घुमटा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तरी तू जोडसी नारायण, असे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तरी तू जोडसी नारायण, असे जीवपण भवरोग. देवे दिला देह भजन गोमटा, किंवा दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडसी, तेने तू जोडसी संसार. याच्या करता दिले इंद्रिय हात पाय कान. असंच आहे ना? नाही ना? हा, पण आपण काय केलंय? उलट केलं, उलट केलं आपण. हा, माऊलींची एक गोड उभी, माऊली सांगतात तरी झड झडोनी वाहिला निग ये भक्तीची ये वाटे लाग. पण आपण उलट केलं, तरी झड झडोनी वाहिला निग ये संसाराची ये वाटे लाग. संसाराच्या पाठीमागं पळालो आपण, पळलो की नाही ना? पळा, संसाराच्या पाठीमागे जा. संसार करू नका माझं अजिबात मत नाही, अजिबात मत नाही. संसार करा, संसारी असावे असोनी. हा, संसारात राहून तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकता. संसार सोडायला पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही म्हणताल आम्हाला संसार सोडायला होता म्हातारपणी, काय राहिलंय तुमचं? तुम्ही
तुम्ही अशा जरी गाडीत बसून माझ्या बरोबर आलं तरी काही अडचण नाही. हा, पण आपण एवढे खोडीचे ना, किती खोडीचे सांगू का तुम्हाला. हा, मी घडलेली घटना सांगते, घडलेली घटना. आम्ही तीर्थयात्रेचं आयोजन करत असतो. तीर्थयात्रेचं नियोजन करत असताना एक आजी तीर्थयात्रेला येणार होत्या. मी आजींकडे गेले. आजींना म्हटलं, आजी मग तुम्ही येताय तर एकटे येण्यापेक्षा जोडीनं चला. हा, कारण म्हाताऱ्या माणसाला देवाचा जास्त नाद, म्हाताऱ्यांना जास्त नाद. हा, म्हटलं आजी तुम्ही येताय तर मग एकट्या नका येऊ, बाबाला पण सोबत घ्या. मग आजी म्हटल्या ठीक आहे, मी बाबाला सोबत घेते, पण तुम्ही एकदा बाबाला म्हणा. म्हटलं म्हणते, मग काय अडचण आहे. मग बाबांना म्हटलं, बाबा आजी येत आहे, म्हातारपणात तरुणपणात लय कष्ट केले, पण म्हातारपणात तरी कमीत कमी जोडीनं फिरा, जोडीनं चला. म्हटलं बाबा चला ना मग तीर्थयात्रेला. बाबा मला म्हटले, ताई आलो असतो तीर्थयात्रेला. आता बाबाचं वय 60 होतं बरं, म्हणजे बाबाचं सगळं झालेलं होतं. हा, म्हटलं बाबा तुमचं वय आता 60 झालंय, आता चला तीर्थयात्रेला. मग बाबा मला म्हटले, ताई माझं सगळं चांगलं झालंय, मी तीर्थयात्रेला पण तुमच्या सोबत आलो असतो, पण थोडीशी अडचण आहे. म्हटलं काय अडचण आहे बाबा. आता 60 वय झालं ना, आता काय अडचण आहे. बाबा म्हटले थोडीशी अडचण. म्हटलं काय अडचण आहे तुमची. बाबा म्हटले, ताई मला 3 मुलं, एक मुलगा मुंबईला, एक पुण्याला, एक शेतावर एकटाचे, 10 एकर जमीन आहे, 5 एकर कोरडवाहू आहे, 10 एकर बागायती, 5 एकर कोरडवाहू आहे, 10 एकरातून पाईपलाईन 5 एकरात नेली. आता 5 एकर सुद्धा बागायती झाली. पण गंमत अशी झाली, माझे 15 एकर शेती चांगली झाली, खालच्या वावरातून पाईपलाईन त्या वरच्या 5 एकरात पण नेली. फक्त आता जी पाईपलाईन नेली ना, त्याचं जे बारा आहे ना, बारच म्हणतात ना, त्या बाऱ्यातून एकदा वर पाणी आलं का मी मोकळा. बाबाचं वय किती. म्हटलं मनातल्या मनात म्हटलं, बाबा त्या बाऱ्यातलं पाणी सुद्धा वर येऊन देऊ नये, असंच तू हमडकं धरावं त्या वाऱ्यात कोंबाव. वय किती तरी संसाराची आशा सुटते का हो. नाही सुटत. आपल्याला भगवंताचं नाव आवडतं का हो. नाही आवडत. पण तुकोबाराय सांगतात ना आपल्याला, नाही एका हरिनामे विन, भगवंताच्या नामाशिवाय काहीच आवडायला नाही पाहिजे. तुकोबाराय स्वतः त्यांना आवडतं, ते स्वतःचा अनुभव सांगतात. मला या मृत्यू लोकांमध्ये काय आवडतं, भगवंताचं नाम आवडतं. कुणाला आवडलं भगवंताचं नाम. ऐका, भक्त प्रल्हादजीला आवडलं. भक्त प्रल्हादजीला श्रीमद भागवतात गोड वर्णाने. भक्त प्रल्हादजी राक्षसाच्या पोटी जन्माला आला. हिरण्यकश्यपू बलाढ्य राक्षस होता, त्याच्या पोटी जन्माला आला. आता तो राक्षसी वृत्तीचा हिरण्यकश्यपू, भक्त प्रल्हादजी देववृत्तीचा. हिरण्यकश्यपूनं प्रल्हादजीला बऱ्याचदा समजून सांगितलं, बाळा भजन नको करत जाऊ, पण प्रल्हादजी काय ऐकत नसायचे. हिरण्यकश्यपूला राग आला. वैतागन बापानं विचार केला, पोरग काय आपलं ऐकत, कारण आपण एका पक्षाचे पोरग. बाप एका पक्षाचा प्रचार करतोय, दुसरा पोरग दुसऱ्या पक्षाचा प्रचार करतोय, कसं शक्य होय. तुमच्याकडे जमन का. नाही ना. ते तशी गंमत झाली. हिरण्यकश्यपू राक्षसी वृत्तीचा, पोरग देववृत्तीचं. बदल झाला ना, बदल झाला. देववृत्तीचं पोरग. बाप सांगायचा, बाळा भजन करणं आपल्या घराण्याला शोभत. असे बरेच बाप आहेत, असे बरेच बाप आहेत. गावात सप्ताह चालू असला आणि पोरग जर हरिपाठाला निघाला ना, तर बापाने सांगायचं, बाळा हरिपाठाला जाणं आपल्याला शोभत, भजन करणं आपल्याला शोभत, कीर्तनाला जाणं आपल्याला शोभत. पण आता त्याच्याशिवाय पर्याय नाही. आता जर धर्माला टिकवायचं असलं, आता जर हिंदू धर्म टिकवायचा असेल, गंमत अशी झाली, आपण लय खोडीचे. आपण लय खोडीचे. किती खोडीचे सांगू का. आपण जाती जातीत वाटलं गेलो, बरोबर ना. आपण जाती जातीत वाटलं गेलो, त्याच्यामुळं आपल्यावर दुसरे लोक कब्जा करायला लागले. आपल्यावर दुसऱ्या लोकांनी कब्जा करू नये याच्याकरता सगळ्या जातीनं एकत्र येऊन फक्त हिंदू धर्माचं नाव वर न्यायचंय. जर हिंदू धर्म टिकला तर आपला महाराष्ट्र टिकेल, तर आपलं हिंदुस्थान टिकेल. आणि जर हिंदू धर्म संपला तर आपल्याला ही बुरखा घालून हिंडावं लागेल. बुरखा घालण्याची वेळ आपल्यावर येऊ नये याच्याकरता जवळ आलंय मतदान, विचारपूर्वक करा. विठ्ठल विठ्ठल विचारपूर्वक करा. कुणालाही करा, तुम्ही कुणालाही करा. कुणालाही करा, फक्त खाली पाहू नका. चालताना विचार वरचा करा. कुठला करा. खाली पाहू नका, इथं पाहू नका, आपल्या जागेवर नका बघू.
बाहेर लांबचा विचार करा. वर कोण आहे? वर. हा, घराचा वारसा जर चांगला असेल, एक वाक्य सांगू तुम्हाला, घराचा मालक चांगला पाहिजे. लक्षात येत आहे ना? घराचा मालक चांगला पाहिजे. जर घराचा मालक चांगला असेल तर घरात कोणाची वळवळ करायची ताकद? मालकाने सांगायचं. आणि घराने, हा, पोरगा जरी कलेक्टर असला तरी घरात आल्यावर कोण ऐकायचं? पोरांनी ऐकायचं. कुणाचं? कारण घरात वर्चस्व कुणाचं आहे? हा, घराचा मालक जर चांगला असेल तर घर चांगलं राहतं. म्हणून मालक चांगला शोधायचा आहे. काय करायचंय? मालक चांगला शोधायचा आहे. मालक चांगला असला, आपल्याकडे एक म्हण आहे बघा खेडेगावामध्ये, घराचा वासा जर चांगला असला, असंच ना, हा, तर घर फिरत. हा, म्हणजे घराचे वाशे चांगले पाहिजे, घर मालक चांगला पाहिजे, घर मालक चांगला पाहिजे. म्हणून इथं नका पाहू, वर पहा. विठाला विठाला, आपल्याला हिंदू धर्म टिकवायचा आहे की खाली दाबायचा आहे हे तुम्ही ठरवा. हा, आणि जर तो नाही टिकला ना, आज आपण कीर्तन बघतोय, प्रवचन बघतोय, आज आपण जे काही सण बघतोय ना, हे आपल्याला बघता येणार नाही राजाओ. हा, अजिबात नाही. आपल्याला घराच्या बाहेर निघताना सुद्धा त्यांची परवानगी घ्यावी लागेल. हा, म्हणून थोडंसं जपून 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 विचारपूर्वक करा. अजून तुम्हाला 10 दिवस बाकी येतं. 20 तारखेला इकडे, 20 तारीख, हा, 20 तारखेला मतदान आहे. तोपर्यंत विचार करा. नवलीताई सांगते म्हणून तरी विचार करा. कमीत कमी तुमच्या आमच्या करता विचार करा, प्रत्येकाकरता विचार करा. हा, कारण इथं जर दुसऱ्याचं राज्य आलं तर निश्चित धिंगाणा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विचारपूर्वक कुठल्याही गोष्टी करा. विठाला विठाला, हिरण्यकश्यपू राक्षसी वृत्तीचा आणि भक्त प्रल्हादजी देव वृत्तीचा. प्रल्हादजी भगवंताचं भजन करायचं, हिरण्यकश्यपूनं विचार केला आपलं पोरगं आपलं ऐकत नाही, देवाचं भजन करतोय, याच्याकडे बघायला पाहिजे. पोराला बऱ्याचदा समजावून सांगितलं, पोरगं काय ऐकणं गेलं. बाप राक्षसीच वृत्तीचा होता. बरं, राक्षसी वृत्तीचे लोक काही करू शकतात, काही करू शकतात. त्या हिरण्यकश्यपूनं विचार केलाय, आपलं पोरगं जर आपलं ऐकत नाही तर मारूनच टाकू, याला मारून टाकू. विचार केला मारून टाकण्याचा. पोरग मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले, छोटे 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 प्रयत्न. छोटं बाळ होतं ते प्रल्हादजी. छोटे छोटे प्रयत्न अनेक केले मारण्यासाठी, पण एकही प्रयत्नानं भक्त प्रल्हादजी मारले गेले. छोटाले प्रयत्न संपले. आता मोठाले प्रयत्न चालू केले. उंच कडा होता, उंच कडा, उंच कड्यावरती भक्त प्रल्हादजीला नेलं आणि खाली ढकलून दिलं. पण भक्त प्रल्हादजी भजन करत असल्या कारणानं भक्त प्रल्हादजीला काहीच परिणाम झाला नाही. तोही प्रयत्न अयशस्वी ठरला. दुसरा प्रयत्न केला. तेल तापवलं कढईमध्ये, तेल तेल गरम तेल केलं. माऊल्या हो, गरम तेल कधी करतो आपण? आज्या हो, भजे काढायला. हा, मी जुन्या काळातली म्हातारी, मी सांगते तुम्हाला. भजे काढायला गरम तेल केलं. त्याच्यापेक्षा आज्या हो, खरं सांगायचं, आपण जास्त गरम तेल कधी करतो? भज्यापेक्षा जास्त. हा, लग्नात त्या कुलड्या तळायला फक्त सोडायची काढायची, सोडायची काढायची, सोडायची काढायची. हा, त्याच्यापेक्षा जास्त उकळतं गरम तेल केलं. हा, जास्त उकळतं तेल केलं. प्रल्हादजीला घेतलं आणि त्या तेलात सोडलं, तरी कुठलाच परिणाम झाला नाही. भजन करीत होता तोही प्रयत्न. नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजबन नारायण 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 भजबन नारायण 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 श्रीमन्नारायण 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 नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. भजन चालू होतं. भजन चालू असल्या कारणानं प्रल्हादजी काय त्याला तर काहीच झालं नाही. तोही प्रयत्न अयशस्वी ठरला. वाहता पाण्याचा झरा होता, वाहता पाण्याचा झरा. वाहतं पाणी होतं आणि त्या वाहत्या पाण्यात प्रल्हादजीला सोडलं. आता विचार करा, पावसाळ्याचे दिवस असावे,
गावाचा एखादा ओढ्याचा म्हणा, नदीचा म्हणा, छोटासा पूल असावा आणि त्या पुलावरून गुडघ्या एवढं पाणी असावं. आपण अलीकडच्या तीरापासून पलीकडच्या तीरापर्यंत जाण्याचा विचार करू का हो? नाही करणार, आपण नाही करणार. पण एखादा करंट मध्ये असावा हा, मग तो विचार करतो. मग तो अलीकडच्या तीरापासून निघतो. लक्षात घ्या, तो अलीकडच्या तीरापासून निघालाय, पण पलीकडच्या तीराला गेला तर गेला, नाही तर मेला. हा, म्हणजे आपण वाहत्या पाण्यात जाण्याचा प्रयत्न करत नाही. भक्त प्रल्हादजीला वाहत्या पाण्यात सोडलं, पण प्रल्हादजीवर कुठलाच परिणाम नाही, अजिबात नाही. भजन करत चालू असल्या कारण तोही परिणाम सक्सेस झाला नाही. तिथंही काहीच झालं नाही. चिडलेला हत्ती होता, चिडलेल्या हत्तीच्या पायाखाली सोडलं. त्या हत्तीनं तोड 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 भक्त प्रल्हादजीला तुडवलं, पण तरी सुद्धा प्रल्हादजीवरती कुठलाच परिणाम झाला नाही. तोही प्रयत्न अयशस्वी ठरला. अग्नी प्रज्वलित केला आणि त्या अग्नीमध्ये भक्त प्रल्हादजीला सोडलं. अग्नीनं सुद्धा प्रल्हादजीला जाळलं नाही. प्रल्हादजी आहे तसे बाहेर आले. तोही प्रयत्न अयशस्वी ठरला. सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. वैतागून हिरण्यकश्यपू, बघा लक्षात ठेवा, दुश्मन किती जरी असला, त्याने लांबून किती जरी बाण मारू द्या, पण लांबच्या बाणानं जर फरक नाही ना पडला, लांबून किती पण काय म्हणतात त्याला, दुश्मनानं लांबून किती जरी बोलणं केलं, जर फरक पडत नसेल समोरच्यावर, तर कधीतरी त्याला जवळ घेऊन विचारलं जातं, का रे तुला मी एवढं बोलतो, तुझा एवढा मी तिरस्कार करतो, तुझ्यावर एवढा रागवतो, तुला एवढं काही बोलतो, पण तुझ्यावर कुठलाच परिणाम होत नाही, याचं कारण काय? तसं हिरण्यकशिपूनं प्रल्हादजीला जवळ घेतलं आणि विचारलं, बाळा तुला मारण्यासाठी मी अनेक प्रयत्न करतोय, पण एकाही प्रयत्नानं तू माझ्या हातून मारला जात नाही, याचं कारण काय? त्यावेळेस प्रल्हादजीनं गोड उत्तर दिलं, बाबा जेव्हा जेव्हा मला तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न करताना बाबा, तेव्हा तेव्हा मी माझ्या भगवंताचं नाम मुखात घेत असतो आणि भगवंताचं नाम माझ्या या मुखात असल्या कारणानं माझा भगवंत मला त्या त्या ठिकाणी सोडवण्याकरता येतो आणि माझा भगवंत तिथं येत असल्या कारणानं माझं रक्षण होतंय. बाबा तुम्ही किती मारण्याचा प्रयत्न करा, पण मी त्या भगवंताचं नाम मुखातून बाजूला करणार नाही. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जन्म घेती कर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. हा, पवित्र कुळामध्ये पवित्र देश आपला, हा फार पवित्र देश आहे. आणि या पवित्र देशामध्ये भक्त प्रल्हादजी जन्माला आले. भक्त प्रल्हादजीनं सांगितलं, बाबा तुम्ही मला किती जरी मारण्याचा प्रयत्न केला ना, तरी सुद्धा मी मारल्या जात नाही. याचं कारण म्हणजे माझ्या मुखात असणारं भगवंताचं ते नाम. आणि तुकोबाराय सुद्धा सांगतात की मलाही या मृत्यू लोकामध्ये आवडतंय. काय आवडतंय? जे प्रल्हादजीच्या मुखामध्ये होतंय तेच नाम मलाही या मृत्यू लोकामध्ये आवडतं. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आवडते परी मृत्यूलोकिया आवडते परी मृत्यूलोकिया आवडते परी मृत्यूलोकिया आवडते परी.
आवडते परी नाही एक हरी नामे विना 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 विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून प्रपंचापासून मृत्युलोकी आम्हा आवडते परी नाही एक हरी नामे विना. तुकोबाराय सांगतात की या यहलोकामध्ये या मृत्यूलोकामध्ये आम्हाला भगवंताचं नाम आवडते. तुम्ही सगळेजण माझ्याकडे बघता, मला माहिती, मी तुम्हाला थोड्या वेळात मोकळं करणार आहे, कारण गरमत आहे, मलाही पण त्रास होतोय त्याचा. आणि एवढं करून पुन्हा दुसरीकडे कार्यक्रमाला जायचं आहे, मीच नाही मुली जाणार आहेत. तर असं तुकोबाराय म्हणतात मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एक हरी नामे विना. भगवंताच्या नामाशिवाय आम्हाला या मृत्यूलोकामध्ये दुसरं काही आवडत नाही. जर भगवंताच्या नामाशिवाय आम्हाला काही आवडत नाही तर काय आवडतं? भगवंताचं नामच आवडतं ना, दुसरं काहीच आवडत नाही ना. हा, भगवंताचं नामच आम्हाला आवडतंय. बरं, एवढंही सांगून तुकोबाराय थांबत नाही. तुकोबाराय सांगतात जो संसार करतोय ना, कारण तुकोबाराय तुमच्या माझ्यासारखे संसारिक होते, तुकोबाराय तुमच्या माझ्यासारखे संसार करणारे होते, पण तुकोबाराय त्या संसारातून बाजूला झाले. त्यांनी सांगितलं विठ्ठले हे चित्त प्रपंच, हा, प्रपंचापासून माझं चित्त बाजूला गेलंय. विटलंय माझं प्रपंचापासून चित्त. विटलं कशाला म्हणायचं? विटलं एखादी भाजी काल केली ती आज, आणि अशी गरमी असल्यावर तर हमखास खराब झाली, तिला आपण काय म्हणतो? हा, विटलं म्हणतो. बरं, ती विटलेली भाजी आहे, कालची भाजी आज विटली, आजची भाजी उद्या खराब झाली. ती खराब झालेली भाजी आपण पुन्हा सेवन करतो का? नाही करत, अजिबात करत नाही. ती सेवन करत नाही. नव्हे ती भाजी जरी बघितली तरी आपल्याला उलटी, ती वमन ते मनी बैसलेस, ती भाजी, खराब भाजी बघितल्याच्या नंतर आपल्याला उलटी येते. आपल्याला उलटी आल्याच्या नंतर आपण ती भाजी अजिबात बघत नाही, पण जेव्हा चांगली असते तेव्हा आवडीनं खातो. हा, ती भाजी तेव्हा आपण आवडीनं खातो. खराब झाल्यावर आपण त्या भाजीकडे बघितल्याच्या नंतर उलटी करतो. तसे तुकोबाराय म्हणतात की मलाही या प्रपंचातले दोष कळाले, म्हणून मला सुद्धा या प्रपंचामध्ये आता उलटी वाटायला लागली, आणि ती उलटी माझ्या अंतकरणामध्ये बसली. आता तो प्रपंच मी पुन्हा सेवन करू शकत नाही, कारण तुकोबाराय प्रपंचापासून अलिप्त झाले. त्यांना प्रपंचातले दोष कळाले तुकोबारायांना, आणि आपल्याला कळले नाही. मी दृष्टांत सांगेल तुम्हाला, एक छोटासा दृष्टांत आहे. तुकोबारायांना प्रपंचातले दोष कळले, म्हणून तुकोबाराय प्रपंचापासून बाजूला झाले आणि सांगतायत विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. पण आपलं चित्त काय प्रपंचापासून बाजूला गेलेलं नाही, कारण आपल्याला प्रपंचातले दोष कळाले नाही कळाले, अजिबात नाही कळाले. तुम्हाला सांगेल, ऐका, दृष्टांत सांगेल, तुमच्या लक्षात येईल प्रपंचातले दोष. जावई कधीच्या नवस सासूरवाडीला गेला, बरं का मावशाव, जावई कधीच्या नवस सासूरवाडीला आला, आणि जावई सासूरवाडीला आल्याच्या नंतर कोणाची नाही पण म्हातारीची लय लगबग असते. कोणाची? सासूची. जावई कधीच्या नवस सासूरवाडीला आला, सासूबाईनं विचार केला आपला जावई कधीच्या नवस आला. आच्छरदानी मच्छरदानी, गुलाब पाणी, 7-8 माणसांची तानातानी, थंड वातावरण. पण कधी जावई यायचा असल्यावर आणि सुनमा एरवून यायचा असल्यावर बया अखेर रॅकची भांडे खाली आली ती घासायला. आखा वटा भरून ठेवी ती किचनचा. पण जावई यायचं असल्यावर थंड वातावरण. अजून एक सांगेल तुम्हाला, म्हाताऱ्यावर खरं सांगा, तुमच्या लिकीपेक्षा जावया जीव कमून जास्त आहे. हे अजून सूत्र मला पण कळलं नाही. आता मलाही जावई आलेत, पण तसंच आहे, लिकीपेक्षा जावया जास्त जीव राहतो माणसाचा. असतो. हा, तुम्ही सगळे खेड्यातले मंडळी, अनुभवी मंडळी, तर हा, जावयात जास्त जीव. त्या म्हातारीचं जावयात जीव. बरं, म्हातारीचंच राहतो का? नाही ना, म्हाताऱ्याचा सुद्धा जावयात जीव राहतो. कधीच्या नवद जावई सासूरवाडीला आला, म्हाताऱ्याने विचार केला जावई कधीच्या नवद आला, जरा बाड्या घरचा जावई कधी येत नाही, आलाय ना, 5 पक्वानाचा स्वयंपाक करू. म्हातारीला सांगितलं, म्हातारीनं स्वयंपाकाला सुरुवात केली. मस्त पुरणपोळ्या झाल्या, कुरडई भजे झाले,
सासऱ्यानं विचार केला, आपला जावई आलाय, बड्या घरचा आहे, एकट्याच जावयाला पंक्तीला बसवण्यापेक्षा गावातले 4-6 कार्यकर्ते बोलू. मग सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तंटामुक्तीच्या अध्यक्ष, गावातले 5-6 लोक बोलवले. सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या. सासरा हळूच म्हातारीकडे गेला आणि म्हातारीला म्हटले, म्हातारी झाला का स्वयंपाक? असंच म्हणतात ना. सासरा हळूच सासूबाईकडे गेला आणि सासूबाईला म्हटलं, का रे झाला का स्वयंपाक? सासूबाई म्हटली, थोडा राहिलाय. सासऱ्यानं सांगितलं, हे बघ, पटापटा पटापटा स्वयंपाक आवर. आपला जावई कधीच्या नवद आलाय, आपल्या जावयाला खीर फार आवडते, पटकन स्वयंपाक कर आणि गरम गरम खीर आपल्या जावयाला करून पंक्तीला वाढ. हा, सासूबाई म्हटली, ठीक आहे, काही अडचण नाही, तुम्ही गप्पा मारा, तर मी स्वयंपाक आवरीते. म्हातारा पुढच्या खोलीत जाऊन बसलं. गावातले 4-6 कार्यकर्ते आले. सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या. जावई बापू बराच वेळ झाला होता येऊन, जावयाला उशीर झालेला होता. जावयाच्या डोक्यात एकच चिंता, म्हातारीचा स्वयंपाक होईल केव्हा, मी खाईल केव्हा आणि घरी जाईल केव्हा. जावयाच्या डोक्यात तेवढाच विचार. नेमकं जुन्या काळातलं घर होतं. मागच्या घरातून पुढच्या खोलीमध्ये म्हणजे किचन मधून बसलेल्या बैठक रूम मध्ये आरपारी एक खिडकी होती, त्याला जुन्या काळात दिवळी म्हणायची. त्या दिवळीकडे जावई हळूहळू सरकत गेला आणि जावई त्या दिवळीतून डोकून पाहायचा, सासूचा स्वयंपाक होतो कधी, सासूचा स्वयंपाक होतो कधी. जावई त्या दिवळीतून डोकून पाहायचा. म्हातारीचा स्वयंपाक पूर्णत्वाला आला आणि खीर टाकायची म्हातारीला. जावयाच्या डोक्यात एकच चिंता, स्वयंपाक होईल केव्हा, मी खाईल केव्हा, जाईल केव्हा. जावई त्या दिवळीतून डोकून पाहत होता. म्हातारीचा स्वयंपाक झाला. म्हातारीने सगळं खिरीचं सामान घेतलं. पावसाळ्याचे दिवस होते, वाळलेलं सरपण होतं, चुलीचं घर होतं. खीर टाकायची तर म्हातारीचं वाळलेलं सरपण संपलं. म्हातारीने विचार केला, आता वाळलेलं सरपण संपलंय, काय हरकत नाही म्हणे, बाहेर जाते, जरी पावसाळा असला, काल परवा पाऊस येऊन गेलेला असला, जरी वरले लाकडं असले तरी पण मी जावयाला वल्ले लाकडं आणून चुलीत घालीन, पण खीर आवडते ना जावयाला, खीर करीन मी. मग सासूबाई पळतच बाहेर गेली, वल्ल लाकूड आणलं आणि जसं लाकूड आणलं मावशाव, जसं आणलं तसं चुलीत घातलं आणि जसं चुलीत घातलं तसं धडाधड पेटलं. पेटलं कधी नाही पेटलं. चुलीत घातलं, म्हातारीनं जाळ फुकला. जाळ येवसाक झाला, धूर एवढा झाला. जाळ येवसाक झाला, धूर एवढा झाला. म्हातारी जाळ फुकायची. म्हातारीनं पातेल्यामध्ये खीर टाकली. खिरीचं सगळं सामान पातेल्यामध्ये टाकलं. खीर आता चालू झाली. म्हातारी जाळ फुकायची, खीर हालायची, जाळ फुकायची, खीर हालायची, जाळ फुकायची, खीर हालायची. आता येवसाक जाळ भला मोठा धूर. जुन्या काळातलं घर होतं, अख्ख्या धुरानं घर भरलं. घरात धूर, खिडकीत धूर, दारात धूर, माळदेव धूर, सगळीकडे धूर 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 धूर, सगळीकडे धूर झाला. घराच्या बाहेर सुद्धा धूर निघायला लागला. अहो, तो धूर सगळीकडेच गेला, म्हातारीच्या डोळ्यात सुद्धा गेला. तोच धूर म्हातारीच्या डोळ्यात गेला तर म्हातारीच्या डोळ्यातून पाणी घेऊन बाहेर आला. तोच धूर म्हातारीच्या नाकात गेला. तर नाकातल्या पाहुण्यांना सावध करून आला. तो नाकात गेला तर नाकातले सावध झाले. म्हातारी खीर हलायची, खाली बसायची, चूल फुकायची आणि खीर हलायला वाकायची. आता म्हातारी वाकली का धूर कुठं होता? म्हातारी वाकली का नाकातला पाहुणा बाहेर निघायचा. नाकातला पाहुणा बाहेर यायला लागला. म्हातारी वाकली, खीर हालायला लागली, नाकातल्या पाहुण्यानं बाहेर यायला सुरुवात केली. नाकातला पाहुणा नाकाच्या बाहेर निघणार तर म्हातारीच्या लक्षात आले. म्हातारीनं जोराचा झुरका हाणला. जसा झटका हाणला तसा पहिल्या झटक्यात तो रिटर्न न्याला, पण आता दरवाजे मोकळे झालेले होते. म्हातारी खाली वाकली, चुलीला जाळ घातला आणि पुन्हा खीर हालायला पातेल्याकडे गेली. खीर हालायला लागली. आता तो पाहुणा जागाच झालेला होता, तो काही दमच काढीना. म्हातारी वाकली, तो पुन्हा बाहेर आला, चांगला वाटापर्यंत आला. म्हातारीनं अंदाज घेतला, आता आवरणं गरजेचं आहे. म्हातारीनं दुसराही झटका, म्हातारीनं दुसरा झटका हाणला, जरा पॉवरफुल होता तो, न्याला ना रिटर्न. दुसऱ्याही झटक्यात रिटर्न न्याला. म्हातारी पुन्हा खाली वाकली, चुलीला जाळ घातला आणि खिरीकडे आली. आता हातामध्ये पळी होती, खाली वाकलेली, पातेल्यात वाकलेली होती. पळीनं खीर हालीत होती. नाकातला पाहुणा तिसऱ्यांदा जेव्हा बाहेर आला, असा बाळशीदार सुटला.
जसा वरून सुटला ना तसा टपका तद्रूपम पातेल्यात पडला. बरं तो आता पातेल्यात पडल्याच्या नंतर त्याचा आणि खिरीचा कलर. बरं नाकातला पावना प्रत्येकाचा वेगवेगळ्या क्वालिटीचा असतो हा. कुणाचा पिवळा असतो, कुणाचा ढवळा असतो, कुणाचा हिरवा असतो, वेगवेगळ्या क्वालिटीचा असतो. तो टपकान त्याच्यात पडला. म्हातारीनं तसाच हलवला, पण हे सगळं कारस्थान जावई खिडकीतून पाहत होता. जावई सगळं खिडकीतून पाहत होता. जावयानं विचार केला, आता ओम फट, हा आता सगळा सुहा झाला म्हणे. म्हातारीची खीर झाली, पंगत वाढली. सगळे गावकरी जेवायला बसले, जावई जेवायला बसला. सगळ्यांना ताट वाढले, पाणी वाढलं. हातावरती सगळ्यांनी पाणी घेतलं. ओम राणाय स्वा बाणाय स्वा व्यानाय स्वा उदानाय स्वा जमानाय स्वा ओम परब्रह्मणे नमः. ओम जहनावोदु जहनवनतु जवीर्यं गर्भावय तेजस्विन वदिदमसुमा विद्विषावय. हरि ओम शांती शांती शांती. पुंडली. ताटाला पाणी फिरवलं आणि ताटाला पाणी फिरवल्याच्या नंतर खीर ताजी ताजी होती ना, गरम गरम खीर होती, गरम गरम खीर होती. गावातल्या लोकांनी विचार केला पुरणपोळी थोडी मागं राहू द्या. पहिला नंबर खिरीचा. गावातल्या लोकांनी वाटी उचलली, गरम गरमच होती, तोंडाला लावली. जावई नुसता वाटीकडे पाहायचा, त्यांच्याकडे पाहायचं, वाटीकडे पाहायचं आणि त्यांच्याकडे पाहायचं, गावकऱ्यांकडं. जावई काही खिरीकडं बघानाच. तोपर्यंत यांची दुसरी खाऊन झाली, दुसरी वाटी. जावई नुसता वाटीकडे पाहायचा, यांच्याकडे पाहायचं, वाटीकडे पाहायचं, यांच्याकडे पाहायचं. यांची दुसरी संपली. सासऱ्याने विचार केला, जावयासाठी स्पेशल खीर बनवली आणि जावई काही खीर खाईना. सासऱ्याने विचार केला, जावई खीर खाईना, जावयाकडे जायला पाहिजे. सासरा जावयाकडे गेला आणि जावयाला म्हटला, जावई बापू, तुमच्यासाठी सासूबाईनं प्रेमाने खीर बनवली, तेवढी खीर खा. जावई बापू म्हटले, सासरे बाबा, मी आजारी आहे. डॉक्टरनी मला खीर खायला बंद केली. डॉक्टर म्हटले खीर खाता येणार नाही. सासरा निघून गेला. लाडाची मिवणी आली. मिवणी मिवणीचा झटका तर लय खतरनाक असतो. तुम्हाला हाईक पण मेवण्या. मिवणी मिवणी फक्त बारकी पाहिजे आपल्यापेक्षा. मिवणीचा झटका तुम्हाला एका वाक्य सांगेल ऐका. त्र्यंबकेश्वरला मी एक 5-6 वर्ष झाले, कोरोनाच्या अगोदर ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला गेलो. दिंडीतच होतो, पण दिंडीत जरा चुकामुक झाली. मी एकटीच बाजूला सटकले. मी एकटीच बाजूला गेले आणि नेमकं गौतम ऋषींच्या मंदिराजवळ जो खाली जाण्याचा रोड आहे, अतिशय छोटा रोड आहे तो, अतिशय छोटा रोड आहे. मी विचार केला, त्या जर रस्त्यानं मी गेले, एवढी पब्लिक आहे, एवढी गर्दी आहे, मी आधीच पावशर आहे. जर एवढ्या पब्लिकमध्ये मी गेले तर चंद्र होणार माझ्यावाला. त्याच्यापेक्षा आपलं सहज बाजूला चला. म्हणून मी बाजूला गेले. बरेचसे वयस्कर मंडळी, म्हातारी मंडळी माझ्या समोर चाललेली होती. मी त्यांच्या पाठोपाठ चालले. ती एक आजोबा माझ्या पुढं होते. त्या बाबांच्या हातात, त्या आजोबांच्या हातात एक बॅटरी होती. ते बाबा पुढं बॅटरी लाव, मागं बॅटरी लाव, पुढं बॅटरी लाव, मागं बॅटरी लाव. मी बाबांच्या पाठोपाठ चाललेली होते. मला असं वाटलं बाबा बहुतेक माझ्यासाठी बॅटरी लावत असेल, म्हणून मी ते बाबा पुढं लावायचे, मागं लावायचे, पुढं लावायचे, मागं लावायचे. मी बाबांना न राहून म्हटले, बाबा, आजोबा, तुम्ही व्यवस्थित पुढे चला, मी तुमच्या पाठोपाठ चलते. तुम्ही माझ्यासाठी काही बॅटरी मागं लावू नका, तुम्ही पुढे चला, मी तुमच्या पाठोपाठ चलते. बाबा काहीच बोलले नाही. बाबा पुढे चालले, पण मागं बॅटरी लाव, पुढे बॅटरी लाव, मागं बॅटरी लाव, पुढे बॅटरी लाव. मी पुन्हा न राहून म्हटले, बाबा, अहो मी तुमच्या पाठोपाठ व्यवस्थित चालते, माझ्यासाठी बॅटरी अजिबात लावू नका, तुम्ही पुढे व्यवस्थित रस्ता काढा, मी तुमच्या पाठोपाठ बरोबर चलते. बाबा मला म्हटले, गप्पाय फिंद्रे. आता मी बारीकच होते, अंधारात दिसलेच नाही ना बाबाला. बाबा मला म्हणे, गप्पाय, मी तुझ्यासाठी नाही बॅटरी लावीत. म्हणलं मग उत्सुकताच ना ती, कुणासाठी लावता? बाबा म्हणे, ती माई मिवणी मागं राहिली, तिच्याकरता लावतोय. मिवणी झटका खतरनाक असतो. नेमकी मिवणी आली आणि मिवणी म्हटली, दाजी, तुमच्यासाठी आवडीनं प्रेमानं खीर केली. खीर. दाजी म्हटले, मिवणी बाई, खिरीचा वास सुद्धा डॉक्टरनी घ्यायला नाही सांगितला. वास सुद्धा नकोय म्हणे खिरीचा. मिवणी गेली. सासूनं विचार केला, जावई, लाडाचा जावई आलाय सासूरवाडीला, आता खीर एवढी प्रेमानं केली म्हणून सासूबाई लगबग करीत पुढच्या खोलीत गेली
आणि जावया पुढे जाऊन तोपर्यंत यांच्या 4-4 वाट्या झाल्या होत्या बाकीच्यांच्या 4-4 वाट्या झाल्या. 5वी वाटी तोंडाला लावली होती आणि सासूबाई जावयाच्या पुढे गेली. सासूबाई जावायला म्हणते, जावई बापू अहो तुमच्यासाठी एवढी प्रेमानं खीर केली, खीर खा. तोपर्यंत यांची 5वी वाटी संपली होती. यांनी 6वी हातात घेतली होती. जावई बापू म्हटले, सासूबाई तुम्हाला खरं सांगू. सासूबाई म्हटल्या, बोला ना जावई. सासूबाई खरंच खरं सांगू. तोपर्यंत यांची 6वी अर्धी झाली होती. हा, सासूबाई म्हटलं, बोला जावई. जावई बापू म्हटले, सासूबाई खरं सांगा, नेमकं या वाटीतली मी खीर खाऊ का त्याच्यात पडलेला तुमचा काय खाऊ. यांची 6वी वाटी अर्धी गेलेली होती. सगळ्या व म्हणते मनी बैसले से, हा सगळ्या वाट्या रिटर्न आल्या, सगळ्या वाट्या रिटर्न आल्या. जावयाला त्या खिरीतले दोष कळले. दृष्टांत लक्षात घ्या. जावयाला खिरीतले दोष कळले म्हणून जावयानं खीर खाल्ली नाही. आणि बाकीचे जे पंक्ती पाठाण होते तुमच्या माझ्यासारखे, आपल्यासारख्या पंक्ती पाठाणांना या संसारातले दोष कळाले नाही. त्या पंक्ती पाठाणांना खिरीतले दोष माहिती नसल्या कारणानं त्यांच्या वाट्या मागं वाट्या, वाट्या मागं वाट्या, वाट्या मागं वाट्या चालू होत्या. का? दोष माहिती नव्हता खिरीतला. जावयाला दोष माहिती असल्या कारणानं जावई खीर खात नव्हते. तसे संत महात्मे म्हणजे जावई, त्या संतांना संसारातले प्रपंचातले दोष कळालेत आणि आपल्याला संसारातले प्रपंचातले दोष कळाले नाहीत. म्हणून आपल्या वाट्या मागं वाट्या, एक एकर झालं का दुसरं, दुसरं झालं का तिसरं, एक बायको झाली का दुसरी झाली का, आता भेटत नाही. आता लग्न झालेली असली तरी, तिला एखादं पोरगा असलं तरी, पुरींच्या आयाने तर त्याचा आनंदच लुटलाय. हा, पुरींच्या आया उलसक नवऱ्याचं बायकोचं भांडण होऊ द्या, पुरीला लगेच सांगती, ऐकून घ्यायची काही गरज नाही, माहेरी निघून ये, मिटून घेऊ. आणि दुसरं, हा लय हलकट जातीच्या आहेत बाया तुम्ही, लय लय लय. अशा फोकलेल्या बांबून हाणायला पाहिजेत. खरंच ना. तुमची लेक तुमच्या जवळ असल्याच्या नंतर रोज तिच्याशी भांडता, रोज रोज कामावरून भांडता. आणि तीच लेक सासरी नांदायला गेल्याच्या नंतर तुमच्या लेकीनं तिथं भांडे घासले तर तुम्हाला त्रास होतोय. तिथं भांडे घासले त्रास होतो आणि तुमच्या इथं घाशीत नाही तर भांडू भांडू घासायला लाविता तिला. लय खोडीचे आहेत तुम्ही. तुम्ही जाग्यावा, तुम्ही जाग्यावा. हा, तसं जावयाला खिरीतले दोष कळले, तसे संतांना खिरीतले दोष कळले. आपल्याला संतांना प्रपंचातले दोष कळले, आपल्याला प्रपंचातले दोष कळाले नाही. म्हणून आपण एकामागं एक, एकामागं एक, एकामागं एक, एकामागं एक, एक गाडी झाली का दुसरी गाडी, दुसरी गाडी झाली का तिसरी गाडी, नुसतं घ्यायचंच काम चालू आहे. का? आपल्याला प्रपंचातले दोष कळाले नाही. हेच तर तुकोबा आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगता, विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून विठ्ठले चित्त प्रपंचापासून
प्रपंचापासूनी विठले चित्त प्रपंचापासूनी विठले चित्त प्रपंचापासूनी विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसले. जसं त्या खिरीतले दोष जावयाला कळले, त्या खिरीपासून चित्त बाजूला गेलं, तसं संतांचं सुद्धा या प्रपंचापासून चित्त बाजूला गेलं. नवे नवे संसार हा संतांना विटल्यासारखा झालाय. तद्वत आपल्याला होऊ नये, पण संसारात राहून आपण नामस्मरण करावं. आणि एवढंच सांगून तुकोबाराय थांबत नाही, तर तुकोबाराय सांगतात, या संसारामधले काही जरी असलं तरी ते मला नकोय, मला आवडत नाहीये. संसारातलं मला काहीच आवडत नाही. नव्हे नव्हे तुम्ही आम्हाला सोनं नाणं जरी दिलं तरी ते सुद्धा आम्हाला आवडत नाही. उदाहरण सांगेल तुम्हाला, ऐका. जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांचे कीर्तन ऐकण्याकरता जायचे. छत्रपतींनी विचार केला एक दिवशी, मी माझ्या गुरूंचं जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन ऐकण्याकरता जातोय, पण कीर्तन ऐकून नुसताच माघारी येतोय. कीर्तन ऐकण्याच्या बदल्यात मी जगद्गुरु तुकोबारायांना, तुकाराम महाराजांना काहीच आत्तापर्यंत दिलं नाही. मी कीर्तन ऐकतोय ना, ज्ञान घेतोय ना, तर त्याच्या बदल्यात मी काहीतरी द्यायला पाहिजे. ध्यानात ठेवा बरं का. कीर्तन ऐकतोय ना, तर त्याच्या बदल्यात काहीतरी गुरुदक्षिणा स्वरूपात द्यायला पाहिजे, काहीतरी द्यायला पाहिजे. काय द्यावं? जगद्गुरु तुकोबारायांसाठी काय द्यावं विचार करू लागले. आणि छत्रपतींनी विचार करून एक सोना नांद्याने मोहराने हंडा भरवला आणि तो आपल्या मावळ्यांकडे दिला. आणि मावळ्यांना सांगितलं, हा सोन्या नाण्यानं हिऱ्या माणिक मोत्यानं भरलेला हंडा ह्यो नजराना म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना गुरुदक्षिणा म्हणून नेऊन द्या. मावळ्यांनी तो हंडा घेतला. देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी आले आणि महाराजांच्या घरी आल्याच्या नंतर महाराजांना आवाज दिला. महाराज ओट्यावरती आले. चर्चा झाली, कशा करता आलात? त्यावेळेस मावळे सांगू लागले, महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजांनी तुमच्यासाठी सोन्या नाण्यानं मोहरानं भरलेला हा अंडा दिलेला आहे. राजांचं म्हणणं आहे तुम्ही त्यांचे गुरु आहात, गुरूंना काहीतरी गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे. गुरुदक्षिणा स्वरूपात त्यांनी तुम्हाला हा हंडा पाठवलाय, हा तुम्हाला स्वीकारावा लागेल. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय बोलू लागले, सोन्या नाण्यानं भरलेला हंडा होता, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला सोनंही आवडत नाही, मला हिरे माणिक मोतीही आवडत नाही. ते मला नकोय, कारण ते मला कशाच्या समान आहे? सोनं आम्हाला दगडाच्या मातीच्या समान आहे, हिरे माणिक मोती आम्हाला दगडाच्या मातीच्या समान आहे. मला यातलं काहीच आवडत नाही, त्यातलं मला काही नकोय. जसं तुम्ही हंडा घेऊन आला तसा तो माघारी घेऊन जा. हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, सोने रुपये रूपे
सोने रुपये आम्हा मृत्यू के समान मानिक पाशान खडे जैसे. आम्हाला यातलं सोनई रुपये काहीच आवडत नाही, नको आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संसारातलं काही जरी घेतलं तर ते मिथ्या आहे, नाश पावणार आहे. जगत मिथ्या ब्रह्म सत्य. जे जे डोळ्याने दिसतंय ते नाश पावणार आहे. सगळ्या मिथ्या गोष्टी इथं. आज आपण घर बघतो, बंगला बघतो, गाडी बघतो, झाडं बघतो, मंडप बघतो, जे काही सर्व काही बघतोय यातलं टिकणारं कायम स्वरूपी काहीही नाही. म्हणजे जे दिसतंय ते नाश पावणार आहे, पण जे दिसत नाही ते सत्य आहे. दिसत नाही पण ते सत्य आहे. हा, हे दिसतंय ना, हे संपणारी सृष्टी, सगळी सृष्टी नाश पावणारी आहे, पण माझं ब्रह्मतत्व सत्य आहे, माझा भगवान परमात्मा सत्य आहे. तो दिसत नाही पण तो आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे. हा, देव आहे प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक प्राणी मात्रात आहे. फक्त तो आपल्याला जाणता आला पाहिजे, जाणता आला पाहिजे. म्हणजे देव दिसत नाही, ब्रह्मतत्व दिसत नाही, पण ते आहे, सत्य आहे. आणि जे दिसतंय ते मिथ्या आहे. सगळं जाणार आहे. हा, दिसणारं सगळं जाणार आहे, यातलं थांबणारं काहीच नाही. हा, सगळ्यांना जाणं आहे, सगळ्यांना झाडाला जाणं आहे, घराला जाणं आहे, प्रत्येक गोष्टीला जाणं आहे. मग जर जाणं असेल तर काहीच नकोय. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला यातलं काहीच आवडत नाही. मला आवडतंय तर काय आवडतंय? नाही एका हरी. मला भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. नव्हे नव्हे तुकोबारायांना एका धरण्याकराने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही तर संसारिक आहात, तुम्हाला पत्नी आवडते का? पत्नी. तुकोबारायांनी गोड उत्तर दिलं, मला पत्नीही आवडत नाही. का आवडत नाही? तर पत्नी, आपल्या भाषेत सांगायचं ठरलं तर लग्न झाल्याच्या नंतर पिळू 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 मारते तिचं नाव. तुम्ही फार चांगले, तुम्ही फार चांगले, तुम्ही फार चांगले, तुम्ही फार चांगले, सगळं चांगलं चांगलं म्हणायचं आणि सगळं काम नवऱ्याकडूनच करून घ्यायचं. म्हणजे ती संसारामध्ये पिळू पिळू मारणारी पत्नी सुद्धा मला आवडत नाही. नव्हे ती कशी आहे असं विचारलं गेलं तर तुकोबारायांनी सांगितलं, ती मला अस्वलासारखी वाटते. तुकोबारायांनी सांगितलं, तुम्ही म्हणू ती अस्वलासारखी वाटते. का अस्वलासारखी वाटते? रिसाची परी आम्हा पुढे. अस्वलासारखी का वाटते? या भूतलावरती अनेक प्राणी येतं. कुत्रा आहे, कुत्रा. कुत्रा माणसाकडे धावून येतो आणि कसा फाडतो बरं? चावतो. तो आपल्याला चावून मारतो. वाघ फाडून मारतो. बरेच प्राणी येतं, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मारतात. तसा अस्वल हा एकच प्राणी आहे, तो माणसाला गुदगुल्या करून मारतो. कसा मारतो? तसा हा सुद्धा एक प्राणी आहे. हा सुद्धा कसा मारतो? हे मी नाही, जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतो. तो का म्हणते दिसतील ना रे, तो का म्हणते दिसतील ना, तू का म्हणते चुकतील ना रे, तू का म्हणते मनते मनी बैसलाश आ
म्हणते मनी बैसला जय व म्हणते मनी व म्हणते मैंने सोचा था दुनिया में बनाऊंगा असली एक मकान। मेरा असली मकान तो स्मशान में था, ये मुझे मालूम न था। तू लाख इबादत कर ले और लाख करे रखवाली, तू लाख इबादत कर ले और लाख करे रखवाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। वह मनते मनी बैसला तो मने बैसला